आता या आठवड्यात पावसाची स्थिती कशी राहील ते आपण थोडक्यात माहिती घेऊया। आताच मी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागराचं दक्षिण पश्चिम भागात चक्राकार वारे वाहत आहेत आणि मग मराठवाड्यात दिनांक 6 व 7 मे व 11 व 12 मे रोजी पावसाची शक्यता आहे। तर कोकणात दिनांक 12 मे रोजी पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात दिनांक 11 मे रोजी पावसाची शक्यता आहे। विदर्भात मात्र सोमवार आज तारीख 6 तर रविवार तारीख 12 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे। आता आपण कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे ते पाहूया। अमरावती जिल्ह्यात 0.1 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे, अधूनमधून ती शक्यता राहणार आहे। भंडारा जिल्ह्यात 1.3 मिलीमीटर, गोंदिया जिल्ह्यात 3.2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यात 0.5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यात 0.6 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यात 0.1 मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात 0.1 मिलीमीटर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 0.1 मिलीमीटर, वर्धा जिल्ह्यात 0.6 मिलीमीटर, वाशिम जिल्ह्यात 0.1 मिलीमीटर आणि यवतमाळ जिल्ह्यात 0.8 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। आता ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची माहिती मी आपल्याला सांगितली।